सकाळी उठल्या उठल्या लाटणं हातात घेऊन आज प्राव्याला वाटतं मम्माला चपात्या करायला मदत करायची होती. ती छान खेळत होती म्हणून आज किचनमध्येच बसून तिला ब्रेकफास्ट भरवलं आणि त्यानंतर मॅडमला पोट भरल्यावर झोप आली तर बघा कशी झोपवायला सांगा. तिला झोपवलं आणि मीही रात्री चंपी केलं होतं म्हणून आंघोळीला गेले. आंघोळ झाल्यावर तिच्यासाठी आलू पराठा बनवला आणि ती उठल्यावर तिला भरवायला घेतला. खाऊन झाल्यावर बघा परत मला झोपव म्हणून हेच सांगायला लागली. संध्याकाळी भूषण ऑफिसमधून आल्यावर आम्ही रेडी झालो आणि निघालो डीमार्टला. उद्या प्राव्याचा बर्थडे आहे आणि अजूनही काही कामं पेंडिंग आहेत. घरी येता येता आज खूप दिवसांनी पाणीपुरी खाल्ली. घरी आलो, प्राव्याला झोपवलं आणि जेवण करायला घेतलं. रात्री प्राव्या बरोबर 12पर्यंत जागी होती. ताई दादा पण आले होते तिला विश करायला, कारण की उद्या नसणार आहे तिच्या बर्थडेसाठी. त्यांनी तिला विश केलं, गिफ्ट दिलं आणि त्यानंतर आम्ही थोड्या वेळाने केक कट केलं. केक कटिंग झाल्यावर आमच्या मॅडमला झोप आली आणि आजीकडून सेवा करून घेण्याचा मौका ही कशी सोडणार म्हणून झोपायच्या आधी आजीकडून पाय दाबून घेत होती. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.